मागच्या महिन्यात अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकरी पुन्हा शेतात पीक कसं घेणार हा प्रश्न निर्माण झालाय। शेतकऱ्यांसाठी सरकारने काही हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलंय। त्यातली किती रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडली हे जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर आहेत। एक अर्थमंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणे लावणारे उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण 1000 रुपये मिळवा। उद्धव ठाकरेंनी मराठवाड्याचा दौरा करत शेतकऱ्यांचा बांध गाठला। अतिवृष्टीग्रस्त गावांना पुन्हा भेट देत बळीराजांशी संवाद साधला। देवेंद्र फडणवीसांना गृहकलह मंत्री, अजित पवारांना अनर्थ मंत्री तर एकनाथ शिंदेंना नगर विकास मंत्री म्हणत टोला लगावला। तर उद्धव ठाकरेंना टोमणे मारण्याशिवाय काय येतं असा पलटवार फडणवीसांनी केला। आपल्या राज्याला विरोधी पक्षनेता नाहीये का तर म्हणे तसं संविधानात अशी तरतूद नाही, अशा गोष्टी कराव्या लागतात। मग संविधानात नसलेले उपमुख्यमंत्री सुद्धा नाहीये, म्हणजेच कोण आहे? एक अनर्थ मंत्री, एक नगर विकास मंत्री आणि तिसरे गृहकला मंत्री घराघरात भांडणे लावणारे। चांगलं आहे, विरोधी पक्षाचं काम आहे। पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले त्यामुळे मला आनंद आहे। उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीच करू शकत नाही। मी तर यापूर्वी देखील सांगितलं की विकासावर केलेलं त्यांचं एक भाषण दाखवा पण 1000 रुपये मिळवा। उद्धव ठाकरे 5 ते 8 नोव्हेंबर पर्यंत मराठवाड्याच्या 4 दिवसीय दौऱ्यावर आहेत। पहिल्या दिवशी त्यांनी संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांमध्ये ते पोहोचले। यावेळी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला। 0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळेच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावला। सारखेच फुकटात आणि सारखेच माफ कसं होईल? असं नाही झालं। अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा। मी मागाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी। त्या म्हणजे तुम्ही सुद्धा हात हलवा आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे। माझा शेतकरी हातपाय हलवतोय आणि आता अनिल दादा तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही। सप्टेंबर महिन्यात सोलापूरसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालं। त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं आतापर्यंत सर्वात मोठं 32,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं। मात्र याच मदतीवरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। हेक्टरी 50,000 रुपये मदत आणि तातडीनं शेतकरी कर्जमुक्ती झालीच पाहिजे ही मागणी केली। आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे, ती निवडणुकीच्या आधी केली तर आणि तरच तुला मत देऊ। कारण निवडणुकीच्या आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा, आमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा करू, कोरा कोरा कोरा, अरे चोरा आता कुठे गेलास? आता मुख्यमंत्री सांगतात की कर्जमुक्ती जर का केली तर बँकांचा फायदा होईल। मग मला त्यांना विचारायचं, जाहीर विचारतोय माध्यमाच्या मार्फत की बँकांचा फायदा होऊ न देता जून मध्ये तुम्ही कर्जमुक्ती कशी करणार की ज्याच्यात बँकांचा फायदा नाही होणार, शेतकऱ्यांचा फायदा होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी करायचं काय? उद्धव ठाकरेंनी सप्टेंबर महिन्यात ही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी केली होती। आता सरकारने दिलेल्या पॅकेजचं काय झालं, शेतकऱ्यांपर्यंत मदतीची किती रक्कम पोहोचली याची माहिती जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे बांधावर पोहोचले। यावरून सत्ताधारी नेत्यांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं। आपका दौरा जो कल चुनाव घोषित हुआ है वो चुनाव के लिए, वो मौसम के लिए दौरा कर रहे हैं, चुनावी मौसम के लिए फेक नैरेटिव बनाना, किसानों को नजीक लाने के लिए प्रयास करना। लेकिन हमारी सरकार ने 32,000 करोड़ का पैकेज किसानों को दिया है। हम निश्चित रूप से किसानों को मदद करने के लिए काम कर रहे हैं। उद्धव ठाकरे ये बेमौसम चुनाव के लिए दौरा कर रहे हैं। आता पाऊस पडतोय, आताही पाऊस पडतोय, पाऊस थांबल्यानंतर ते येतील आणि ते फोटो सेशन त्यांचं होईल, बाकी काही करणार नाही। जे मुख्यमंत्री असताना 4 कामं काय केले ते सांगू शकत नाही, ते शेतकऱ्याचं अश्रू काय पुसणार आहे? म्हणून त्यांचा दौरा हा राजकीय दौरा आहे। येणारी जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, त्यासाठी तर त्यांचा दौरा आहे।
सातत्यानं होत असलेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजांच्या स्वप्नांचा चिखल झालाय. पण अशा परिस्थितीतही सत्ताधारी असो वा विरोधक दोघांचंही राजकारण सुरू. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही, हेच खरं वास्तव वारंवार अधोरेखित होतं. पद्मेश पवार, पुढारी न्यूज.